आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणास आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हितते कराले देवाचे चिंतन करून मन शुद्ध भावे किंवा एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तया काय फार शिकवा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा नमो विठ्ठल राजिया पांडुरंग नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा गुरु प्रथम दयांचे केले स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे हे नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभावी कैका जनार्दनी तुमचा दास त्याची आस कुर्बावी अलंकारपुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेज स्मृती प्रदेशं विलिंद्रादिदैव सदा तुर्यमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुभ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू न दोष झालो दास पायाचा राजयोगी ब्रह्मज्ञानी वनिवस्ती केली विठ्ठलासी शरणागती चरणी लागा मागितली चरणी लागा मागितली चरणाखाली घेऊन समाधी अपार संपविला नमस्कार माझा श्री सद्गुरु भगवान बाबाला सद्गुरु भगवान बाबाला शरण शरण हनुमंता
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आज या पवित्र भूमीमध्ये जागृत अशा हनुमानजीच्या दरबारामध्ये पंढरीश परमात्मा जगाचं कल्याण, जगाचा उद्धार, ऐश्वर्य संपन्न संत ज्यांनी स्वतःच जीवन चंदनासारखं जिजवून जगाला सुगंध दिला. सुगंध नाही, अपना सारिखे करीती तत्काळ. डोंगराला जर एक चंदन असलं, एक चंदनाचं झाड, तेने गिरी केला चंद, चंदनाची चंदनाने बोरी असे वैकुंठवासी ऐश्वर्य संपन्न संत जगद्गुरु सद्गुरु भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 42 वर्ष झालं बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या या पवित्र ग्रामामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बाबा नाही ऐकिले गाईले धरली लाज साधिले मी तो अल्पमती. माझा अधिकार, योग्यता, पात्रता नसताना सुद्धा माझ्याकडे 6व्या दिवसाची सेवा आपल्या सर्व ग्रामस्थाच्या वतीनं माझ्या सरकारकडे आली. अधिकार नाही, पात्रता नाही, तरी सुद्धा उपदेश पराबंधित नाही. उपदेश पराबंधित आणि उपदेश करायला योग्यता लागते, पात्रता लागते, जप शक्ती लागते, तप शक्ती लागते, हे पवित्र शरीर लागतं. उपदेश करणे हे काय सोपं काम नाही. त्याची वाणी पवित्र पाहिजे का, वाणी. आणि वाणी पवित्र फुकट होत नाही, आजन्म सत्य व्हावं लागतंय. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण अशी वाणी पाहिजे. वाणी कशी असावं माऊलीने सांगितलं. या सत्यवादाचे तपा वाचा केले बहुत कृपा मनोज वाचे सिहे महावीर कलाश्याने. मग काही अधिकार नसताना सुद्धा काय घेतलं ना. कुणीतरी पाठीमाग समर्थ असलं का पुढचं माणूस काय काम करायला आहे काही करीत नाही. श्री गुरु सारिका माझ भक्कम पाठी बसला का संताचा असू द्या, आई वडिलांचा आशीर्वाद असू द्या, पूर्वजांचा आशीर्वाद असू द्या, साधू संतांचा आशीर्वाद असू द्या, मग त्याला काय भीतीची गरज नाही. सद्गुरु भगवान बाबा सारख्याचा आशीर्वाद, सद्गुरु माऊली दादा सारख्याचा आशीर्वाद, हनुमानजी सारखं जागृत दैवतांचा आशीर्वाद. मग कसं तरी तुमच्या पुढे अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. पण कसं आहे, मला बी तुमची सवय लागली, पण आपल्या इथं बोलताना जरा मला जड जातो महाराज. तुम्ही सगळे सुज्ञ आहात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळार्चित से भक्ती मनोनी मूलधरी गंगावती श्रीकारान की निम्नते अधिकते सरते करुणे घ्यावी तुमते विनमित असो.
सगळ्याची नाव परिचित आहेत. तुमचे सगळ्याचीच नाव इकडे घेत बसलो तर आपला टाइम मिसमेच जाईल. त्यासाठी तुमच्या सगळ्याचे एकदा पाय पडतो. नमस्तक हे पाया जगद्वंदनीय वैराग्याचे महामेरू ज्याने अख्खं आयुष्य परमार्थासाठी समर्पण केलं. धनवंत होते, कंगाल झाले, परपंचाचा विचारच केला नाही. जाळून संसार, ज्याला संसाराची कदर नाही त्यालाच उपदेश करावा. उपदेश करायला योग्यता पाहिजे. नाही संत चिन्हे उमटले अंगी उपदेशाला की पात्र झाला. वैराग्य होत, कुळ उत्तम नव्हतं. काही लोकांना कुळाचा लय अभिमान आहे. नाही आम्ही ह्या जातीतले आहेत, आम्ही ते हलक्या जातीतले आहेत. त्रास होतो काही काही ठिकाणी कोणाकोणाला. काही लोक अंगाकडेच बघतात. आमच्या नाथबाबांनी भागवतामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये कुळाला काय घेऊन बसला. कुळ उत्तम मनोहारे जाती अत्यंत ही होय परित्वा माते स्मरावे धनुर्धरा ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. तुकोबाराचा अधिकार होता. सगळ्या लोकांनी त्रास केला. सगळ्या रामेश्वर भट असतील, विश्व आपले ते काय मंबाजी बुवा असतील. अरे ज्यांनी गाता लिहिला, गाता पाण्यात बुडविला. गाता अधिकार काय बोलले तुमचा अधिकार. हे आम्हीच काम करावा, आम्हीच लिहायचं, आम्हीच सांगायचं, आम्हीच बोलायचं, आमचीच पूजा लोकांनी करायची, आम्ही सांगतो ते. तुझा अधिकार नाही. त्याला वेद अध्याय सर्व पाहिजे. तुका बरं म्हणलं तर मला वेद कळला का. वेदाचा तो अर्थ तुम्ही नसते डोक्यावर घेऊ कळले ना. जे वेदालाच कळलं नाही तुम्हाला काय कळलंय. वेद जाणून गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला वेदा नाही कोणालाच कळलं नाही. ते आमच्या तुकोबरायाला कळलं. आणि तुकोबरायानं उपदेश करायचा, उपदेश करावा. उपदेश भलत्या हाती घाला चित्ती धरावा. नाही बापू सांगताय कोण हे महत्वाचं नाही, सांगताय काय हे सुद्धा महत्वाचं आहे. जर आपल्यापेक्षा लहान असेल ते जर आपल्याला एखादी ज्ञानाची गोष्ट सांगत असेल ते सुद्धा घ्यायलाच पाहिजे. मी तर या मताचा आहे आणि त्याला पुराणाचा आधार आहे. जर एखादी माता माऊली हुशार असेल ती जर आपल्या पतीला सांगत असेल अहो तिथं आपलं चुकत आहे, हे असं करू नका. पण आम्ही पुरुष प्रधान संस्कृतीचे लोक असल्यामुळे आम्ही काय म्हणणार, तुझं काम काय चूल आणि मूल, आम्हाला शहाणपणा शिकवायचा नाही. आणि जशी जी हे एकेरी माणसं आहेत का, एकेरी माणसं स्वतःला बी स्वतःच्या कुटुंबाला बी संपविल्याशिवाय त्यांचा शेवट गोड होत नाही. माणसाला ऐकायलाच पाहिजे. मुलाचं ऐकावं, बारक्या भावाचं ऐकावं, वडिलाचं ऐकावं. 1400 वर्षाची चांग देव किती वर्षाचे त्यांनी म्हणायला पाहिजे. 1400 वर्ष जगलो. आमच्या गावातले काय म्हातारे काल परवाच लागलं आम्हाला शहाणपणा शिकवाय. बघ ना तुझं वय किती, आमचं वय किती. वय असून काय करायचं. माणूस किती वर्ष जगला हे महत्वाचं नाही,
माणूस कसा जगला हे महत्वाचं आहे. जगला 108 वर्ष. रामाच्या बाबाचं नाव काय बाबा? आम्हाला काय घेणं मला त्याच्यावर. 108 वर्ष काय करायचं? अरे 22 वर्ष ज्ञानेश्वर माऊली जगले, विश्वाची माऊली होऊन बसले. किती? फक्त 22 वर्ष. त्याच्यापेक्षा 1 वर्ष कमी. त्याच्यापेक्षा 1 वर्ष कमी. तिचं तर कोण बघायचं सुद्धा नाही. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. तमकुळ आहे, कोण सांगलंय? अरे पांडुरंगाच्या मंदिरात एकाही साधू संतांची समाधी नाही. महादेव महाराज एकाही. 18 संत आहे. कोणाची मध्ये? कुणी इंद्रायणीत असेल, कुणी चंद्रभागेत असेल, कुणी कुठेही असेल. पण आधी आमच्या कानोपात्रेचं दर्शन करून आतमध्ये जावं लागतंय. किती वर्ष जगली, आमची समाधी सुद्धा पोरं ठेवीना नाही ठेवी. मी जरा कडक बोलणार आहे. बघा विचार करून, आपल्या आजोबाच्या पंजोबाच्या समाधी आहेत का वावरात? पोराने भांडण करून फेकून दिल्या. हे तुझ्या वावरात घेऊन आमच्या गावात झालं सत्य घटना आहे. मी काय महाराज नाही, पण अनुभवले. बेटा अनुभव आले ते या जगात तसे. अरे स्वतःची नातूपट आपल्या समाधी ढोक नाहीत. भगवान बाबा कोण दाबले? नातं लागतंय कुठून? लागत आहे समाजाचे आहेत एवढंच ना. आपल्या समाज, आपल्या आजोबा पंजोबा काय आपल्या समाजात नव्हते का? किती मेले? किती मेले आपले? मी सांगत होतो एका वेश्याची मुलगी पांडुरंगाच्या मंदिरात समाधी झाली तिची. कुणाच ऐकलं असं साधू संतांच. एकच वेळेस गावातून दिंडी चालली होती. मंगळवेढ्यातून गावातून दिंडी चालली आणि पहिली एवढी अस्पृश्यता होती बाबा, तुम्हाला जुन्या लोकांना माहिती आहे. कुणी कुणाचं शिवून घेत नव्हतं, कुणी कुणाला जवळ बसू देत नव्हतं, कुणी कुणाला पाणी आपलं पिऊ देत नव्हतं. त्या गड्यानं हिरून पाणी आणायचं आणि पोट्यावर त्यानं जेवण केलं की त्याला पाणी पुन्हा आम्ही वरून वाढायचो. हे कुठला शास्त्र होतं? आपल्याकडे होतं का कुठं असं? खरंय का कुठे? हे कुठली अस्पृश्यता होती? हे आता तुम्हाला नवीन पोराला माहित नाही, आमच्या डोळ्यात बघितलंय आम्ही. आणि त्या काळामध्ये मंगळवेढ्यामध्ये दिंडी आली साधूची आणि त्या कामपत्रेला वाटलं तिच्या आईचं नाव श्यामा होतं. तिला गायन एकदम सुंदर जमत होतं. ती म्हणली, आई काही वारकरी त्या काय तुळशीवाल्या मावल्या काय नाचत्यात, काय आनंद घेत्यात, मला जाऊ दे की. म्हणली बाई आपल्याला हे लोक माणसात घेत नाहीत, आतमध्ये येऊ देत नाहीत. मग म्हणले मी असं मंदिरात त्यांचं कीर्तन असलं तर मी त्या तिकडून लांब बसून ऐकन, मला जाऊ दे ना, ऐकायला तरी जाऊ दे. नाही म्हणली आपल्याकडे सगळ्या दुनियाच्या वाईट नजर असतात, तू वयात आलेलेस जाऊ नको. कसं असते बालहाट, स्त्रीहाट, राजहाट. आणि परमार्थाला बघा नावं ठेवणारे लोक जास्त असते, त्याच्यामुळे परमार्थात ज्याला लाज आहे का तो सक्सेस होत नाही. परमार्थात लाज सोडावी लागते. ज्याला परमार्थात लाजलं का विषय संपला. आमची मीराबाई राजाची पोरगी होती. मीराबाई राजा, आणि राजाची पोरगी घरी येऊन जर पूजाचा ताट घेऊन निघाली का, मध्ये सांगावं लाज सांगावं, घरी येऊन जर पूजाची ताट घेऊन निघली का तर ती अशी सहज चलतच नव्हती. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा.
अशी नाचत 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 मीराबाईंना मंदिरात जावा. बापाला कळालं म्हणले राजाची पोरगी श्रीमंताची पोरगी रस्त्यानं नाचत ये. एकदा सांगितलं नाचू नको. ती म्हणली माझी मज झाली मला कळत नाही म्हणले बाबा. एकदा टाळण पकवाज वाजलं की कीर्तनात सुद्धा लोक नाचते. आपोआप अंगालं तर ते रोखल्या जात नाही कोणाला. आमच्या कानपात्रेला जाऊ नको म्हणला. सगळे मंदिरामध्ये कीर्तन ऐकत होते. कानपात्र आमची साईडला बसून बारकं 18-19 वर्षाचं 20 वर्षाचं ऐकलं कीर्तन. महाराजांनी सांगितला जन्म नाही रे अनिक पुन्हा नाही. एकदा गेलं का हे मॉडेल बघा. या महाराजांनी कानोपात्रेला सांगितलं मी तुम्हाला सांगतोय हे एकदा गेलं एकदा माझा असो तुमचा असो कुणी कुणातरी असो जोपर्यंत आहे तोपर्यंतच उद्धार करता येत आहे. जोवरी सकळ सिद्ध तोवरी हरी गुण गाय ऐक वहिला. पुन्हा नाही हात पाय चलते तर परमार्थ परपंच तर कुणी बी करतो. मी बी करतोय. तुम्हाला वाटतं कीर्तन सांगते म्हणजे हे काही भगवे कपडे घालून बसत नाही. लय छपखाना आपला मोठा आणि त्याच्यामध्ये चाललं आमचं नाही तर सगळं सांगत असं नाही. परमार्थ करायचा पण परपंच करून करायचा. परपंचात बी माणूस फटका नसावा. परमार्थात सुद्धा माणूस फटका नसावा. आणि ज्याला दोन्ही बी जमत नाही का त्याच्यासारखा भाग्यवान तोच. जमायलाच पाहिजे. आजच्या काळात पैसा म्हणजे दुसरा पुरुषार्थ आहे. नंबर 2 चा धर्म अर्थ आणि मोक्ष. पैसा नसल्यावर कोणालाच कुणी किंमत देत नाही. जास्त नाही बायको सुद्धा माणसाला बोलू देत नाही पैसे नसल्या. उद्या का परवा करतोय ना फक्त मनासारखी साडी घेऊ नका. आणि पुन्हा म्हणायचं जरा भजी आणणी झाले कळत मला उत्तर झाला पाहिजे. जवळ नसता कांचवटी स्त्री वसू वसून लागे पाठी नावरती तुमच्या गोष्टी. ह्याच्यापेक्षा कोणी अजून मग हे तर सगळे माहिती आहेत ना. घनदारा पुत्र बंधू सोय रे सर्व मिथ्या हे शरणरी हा ऐकलं पुन्हा ऐकलं आणि मनामध्ये विचार केला किती दिवस जगणार आहे. आयुष्य जात आहे काळ जगत असे स्वहिताचा घोरहा श्री हरीच्या नाही मला देव जवळ करेल म्हणून नाही करायचं. देव जात पाहत नाही धर्म पाहत नाही काय नाही. महाराजांना त्या कीर्तनामध्ये सांगितलं लांब बसलेल्या लहानशा मुलीच्या मनावरती आपोआप असं बिंबलं. म्हणले आता एकदा घरी जाते आईला विचारते. आईला विचारलं आई म्हणले नको माय आपल्याला नाहीत लोक स्वीकारणार. म्हणले कसे स्वीकारत नाही दिवस बघू. तिथून त्या दिंडीमध्ये पंढरपूर उद्धार लागते. किती दिवस लागत नाही परमार्थ करायला. 1 तासामध्ये एकाचा उद्धार झाला. 1 तास. परीक्षिती उद्धार 7 दिवसाचा. बरोबर आहे का महाराज. परीक्षिती राजाचा फक्त 7 दिवसात उद्धार झाला. 7च. 7व्या दिवशी गेलं वैकुंठच मिळालं. जास्त लागत नाही परमार्थ करायला. पण आपलं कसं आहे बघू. मी लहानपणी परमार्थ करणार म्हणून
खरा मानणारा माणूस महाराज नाही. आमच्या व्यासाने शंकराचार्यांनी एक लिहून ठेवलेलं वाक्य संस्कृत श्लोक, प्रथमे नार्जित विद्या, द्वितीया नार्जित धर्म, तृतीया नार्जित पुण्ये, चतुर्थम किं करष्यति. अरे पहिल्या अवस्थेमध्ये विद्याच ग्रहण करायला पाहिजे. विद्याशिवाय मी त्याच मुद्द्यावर येणार आहे. अख्खा आयुष्य माझ्या बाबांनी आपलं शहाणे वा शहाणे शहाणे माझ्या भगवान बाबाचा बाबासाहेब महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा एकच मंत्र आहे, शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे. घ्या. अरे घेतल्यावर तुमच्यावर अन्याय झाले, तुम्ही गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही. ही शिक्षणाची ताकद आहे ना, शिक्षणाची. बाबाचा मंत्र होता जिमिनी का शिक्षण शिका. शिक्षण हा तिसरा डोळा आहे, ज्ञान आहे. ते कधी थांबल्या जात नाही. उगाच जिमने घेण्यात अर्थ नाही. लेकराला शिक्षण शिकवा. भगवान बाबाचा मंत्र होता, माझा नाही. ज्ञान घेतलं, लहानपणी परमार्थ नाही. लहानपणी विद्या घ्या, दुसऱ्या अवस्थेमध्ये धन कमवा. 25 ते 50 काय कमवायचं ते कमवा, कमवाच. मी हात मापाचा श्लोकाचा अर्थ पटेल माझ्या बद्दलच नाही. द्वितीय नार्जित धन, तृतीय नार्जित पुण्य, तिसऱ्या अवस्थेमध्ये पुण्य कमवा. काय करता येते तेवढं करा. यात्रा करा, दिंडीमध्ये जा, सप्त्यामध्ये पुढच्याकडला बसा, देता येईल तेवढं द्या, नाचता येईल तेवढं नाचा, जप करता येते तेवढं करा. तुम्ही जेवढे चालते आमचे लक्ष्मण राज पाटील सगळे तुमच्यातले मंडळी येते. मी दर 8 दिवसाला कमीत कमी 6 ते 7 कोटी जप माझ्या माता मावल्याकडून गावातल्या बाहेर गावच्या करून घेतो. घेतो का नाही म्हणे? घेतोच. तरी मी 25 वर्षाच्या आतल्या मुलीचं नाव सुद्धा माझ्या वहीवर नाही. नाही घेतच नाही. मुली म्हणतात दादा आमचं नाव घ्या. नाही घेणार. तुम्ही अभ्यासच करा. 50-40च्या पुढचे लोक जपत करायला पाहिजे. आणि जर 75 झालं तर पुन्हा राम राम सुद्धा म्हणतात म्हणता हो. हा उपदेश पण आनंद आहे कोबरायाचा आणि भगवान बाबाचा उपदेश याच्यातच मिळतो आपल्याकडे. कधी विचार करायचा नाही. काय लोक विचार करतात नाही ना महाराज काय आम्ही काय काय पिऊ नाही ते पिलं, खाऊ नाही ते खाल्लंय, काय करू नाही ते केलंय. आता आम्ही माळे घालून, आता आम्ही हे करून काय देवा मला कवा घ्यायचं आहे. ही आपली भावना आहे. नाही बाबू मी तुमचं लेकरू आहे. मला खरं सांगतो, आपण कितीही महाग पाप केलं असलं, वेशा गणिकेपेक्षा तर कमी केला असं. आजा मेळ पापराशी, आजा मेळ पापराशी, विचारच करायचं नाही. आमच्या तुकोबरायाचं एक वाक्य बघा. तुकोबराय म्हणले तुमचं पाठीमागे किती पाप झालंय बघायचं नाही. त्याला मी जिम्मेदार. तुमची कोर्टात जामीन घ्यायला कोण? जामीनदार कोण आहे आमचा? जामीनदार मागे झाले पाहून विचारच करायचं नाही.
घेण्यासारखा महाराज दक्षिणा घेणार चेष्टा तो करणार ज्या दिवशी आपल्याला वाटलंय परमार्थ करा त्या दिवशी परमार्थ करा आणि शेवटला जर आपल्याला यम त्रास द्यायला लागला का त्याला एकच नाव सांगायचं आमचा जामीनदार कोण आहे आणि त्याचं नाव सांगितलं की वरचं कापत आहे नाम घेता कापी यम नुसतं तुकोबाराचं नाव सांगितलंय अरे वा आजन्म तो पाप केलं माता मावल्यो मी तुमचा बारका भाऊ आहे बारका भाऊ या नात्यानं सांगतो इथून पुढे तरी देवाचं नाव घ्यायला कमी करायचं नाही देवाचं काय करायचं नाही परमार्थात काय लागत नाही बघा परमार्थात फक्त देवाचं नाव घ्यायचं आणि देवाचं नाव घेतल्यावर वायाला कोणी जातच नाही नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला परमार्थ परमार्थ म्हणजे काय लय लोकांनी काय महाराज काही लोक लय पुढे सांगतो बडे महाराज लय पुढे टाकते असंच पाहिजे आंघोळच व्हायला पाहिजे आंघोळ करून सोहळ्यामध्येच बसायला पाहिजे कसंच करायला पाहिजे काळ वेळ काहीच नाही ते बरं नाही गावात घ्या पैसे लागत नाही काही लागत नाही पण तो मनातला जो विकार आहे का नाही 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 आता काय बाबा आम्हाला कोण स्वीकारायचं स्वीकारणारच माग आपला संताचा अधिकार आहे तेवढा मला झालं माग झालं बघायचं नाही लहानपण गेलं बालपण गेले तरुण जसे विषय कथा वृद्धपणी परवरतली चिंता मरे मागुता जन्म गेली बालपण खेळण्यात गेलं कबीरजी तर वेगळंच आहे बालपणों में खेल गमाया तरुणपणों में काम बुढ़ेपन में काम पन लगा निकल गया बेईमान साला हे कबीरजीची वाक्य आहे निकल गया बेईमान मान हवा लागली तरी सुद्धा देवाचं नाव घ्यायचं अरे जिथं तुम्हाला कळालंय जिथं आपल्याला आत्मसाक्षात्कार झालाय तिथूनच घ्या तिथून सुरुवात करा कवा करा अभंगाचा पहिला गोळेगावकर चट्ट गोळा करून आणते गोळेगावकरचं काम आहे ते आता तरी पुढे हाची उपदेश मागायला बघायचं नाही रेकॉर्ड तपासायचंच नाही चालू आमच्या कबीरजीचं हे अजून त्यांचं सांगितलं उद्या करू परमार्थ आताच काय आपलं वय झालंय का लेकरा बाळाची लग्न झाल्यावर लेकरा बाळाला लेकरं झाल्यावर आणि लेकरं झाले की लेकराला लेकरं झाले की लोक म्हातारे म्हणतात ना तू माझ्याशिवाय राहा मला सुद्धा आहेत तुमचं सांगत नाही सगळ्याची अवस्था आहे नातू माझ्याशिवाय राहत नाहीत म्हणून मला कुठं येता येत नाही नातू एकदा मोठे झाले का मग मी देवालाच मग ते म्हणा खरं म्हणा पुन्हा मग मी देव माझा मी देवाचा सत्य जाण माझी वाचा मी बदलणार नाही पण पुन्हा नातू लग्नाला लटकले का पुन्हा म्हणते आता एवढे एकदा बाजले का मग मी काही नाही बघा आमच्या कबीरजीने सांगितलं आयुष्य तुझ्या हातात नाही तुझे उद्या 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 देवाला घडी भर नाही देहाचा काय खेळ कबीरजीने सांगितलं कल करना सो आज करना सो अब कल करना सो आज करना सो अब अवसर बीत जाएगा फिर करेगा कबूल कबीरा फिर करेगा
कल किसने देखा है? अजिबात नाही. सांगितलं ग्रास सगळी सत्ता नाही हाती. उशीर करू नका. उशीर केला का भरोसा नाही. भरोसा नाही का? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. जेवायला घेतला आमच्या जेवायला बसलो. हातात घास घेतला, तोंडात घालणार, तोंड वाकडं झालं, जागेवर पडलं गेला. आपल्या हाताने 2 मिनिटात महाभारतात जातो. अजून गांभीर्य देतो. धर्मराजाकडे भिकारी आलं. रात्रीच्या 9 वाजता आलं. धर्मराजाकडे एक भिकारी आलं. रात्रीच्या 9 वाजता आलं. मग धर्मराजाने त्या भिकारीला सांगितलं, बाबा उद्या या, आता टाइम झालाय, तुमचा दरबार बंद झालाय, ते सगळे कोठार बंद झाले, आमचे जे कोठारावर माणसं होते ते घरी गेले, तुम्ही उद्या या. ते आपलं निघलं, राजवाड्यातून निघलं, रस्त्याला चाललं. मग आता कुठं थांबावं, कुठं तरी मंदिर बघावं लागलं, चावडी बघावं लागलं, तिथं मुक्काम करावं लागलं. पुढून भीम यायला लागलो. तो भीम ते म्हणलं, बाबा इथं मुक्कामासारखी सोय आहे. म्हणलं, बाबा कुठले तुम्ही? नाही म्हणलं, बाहेर गावचा आहे, अडकरी माणूस आहे, जरा अडचण होती, राजाकडे आलतो. म्हणला राजाला काहीतरी मागावं मदत म्हणून. मग काय झालं? धर्मराज म्हणले, उद्या सकाळी या. उद्या सकाळी कशामुळं? भीम म्हणलं. भीम आडमोठा माणूस होतो आणि कधी कधी आडमोठ्याची सुद्धा जांभळे द्यायला लागले. गोर झालं. आडमोठ्या माणसाचे फायदे कधी कधी गोष्टी फायदे देतात. लईच असं सुशिक्षित निहारण चारण करणार असलं का लोक असे काय करते त्याचा भाव लागत नाही. हा, इतना नरम भी न बनो लोग तुम्हें खा जाए, इतना गरम भी मत बनो कि लोग तुम्हें छू ना सके. जैसी स्थिती आहे माणसानं तसं राहायलाच पाहिजे. नाही नाही आता मी महाराज आहे, मला वाटत आडीला का मी महाराज आहे. महाराज कशाचा? भगवान बाबाकडे पण बंदूक होती, अजून आहे तिथं काढा बघा तुम्ही. गावात गेले आणि गावात दरोडाला. पहिले दरोडबाजी द्यायची ना. दरोडाला सगळं गाव वरडायला लागलं, माता मावल्या पळायला लागल्या. भगवान बाबांनी मंदिरात होते मुकामाला, बंदूक घेतले, आवाज काढला. त्याच्यात भीमा जाधव दंड करायचा त्याच्या कान जुळून गोळी गेली. त्याची पळी गेले, लोक सगळेच पळून गेले. आणि पुन्हा 6 महिन्याला कीर्तनात येऊन बसलं. बाबाचे पाय धरले, बाबाचा सेवेकरी होऊन बसले होते. बाबाचे काय सवय नाही. बाबाचा कायम स्वरूप म्हणलं, तुम्ही कसं कळलं? अरे मला तुझ्या वडिलाची आमच्या गडाची सेवा केली होती, नारायणगडाची, मी आता भगवान गडावर म्हणून तुला वाचविलं. त्यानं पाय धरले. तसं निवड इतका विद्यार्थी माणूस नसावा आणि अति गरम बी नसावा. भीमदादा मला कसं काय नाही देत, चला माझ्या बरोबर. दरवाजा लावला होता. मग तिथे धोक्याची घंटा असते राज्यामध्ये, धोक्याची घंटा सिग्नल. आणि पहिला नगारा होता. जे भीम गेलं ते नगारावाजी कसलं दम 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 धोक्याचा होता. अख्खे सैनिक, अख्खं गाव, हस्तिनापूर, धर्मराजा सहित अर्जुन, नकुल, सहदेव त्या नगरापाशी. काय झालंय? ते म्हणजे दादाला विचारा काय झालं. मला झालंय काय? दादाला याचक दारात आलेला माघारी फिरला म्हणजे का सकाळी म्हणलं सकाळ बसतर काय भरवसा मला दादा वाचा लागला मी वाचन. आणि हे जर तिकडे चावडीत राहिलं पान लावून गेलं तर काय भरवसा आहे? कल करण्यासो आता माऊलीशी कोई बघा तो झडझडोनी वही राणी ग या भक्तीची आवाज राग मग तुम्ही पावशी यावे पुन्हा नाही. उद्याच असतो ते. धर्मराजानं म्हणलं माझं चुकलं रे भीमा, माझं चुकलं. धर्मराजानं त्या याच्या काळात त्यावेळेस दान दिलं. माझा सांगायचा मुद्दा आहे आपल्याला देवदेव अगर काय आपल्या जीवनाची सोडवणूक आपलं काही चुकलं असलं तर ते भरून काढायचा टाइम पुन्हा नाही, पुन्हा नाही. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणा. आयुष्याचा हे आयुष्य गेलं का? आयुष्य मापाया पैसला आपण म्हणतो आमचं पूर्ण 25 वर्षाचं झालं. काळ म्हणतो ह्याचं आयुष्य मी 25 वर्ष खाल्लं. घडी घडी काळ
आयुष्य जात आहे काळ जगत असे आपला आपला ते विषय तुकोबाने सांगितलं सावध व्हा सावध व्हा मार्गाला लागा कोण उपदेश सगळ्यांनीच कळतो का काही माणसाला काही गोष्टी सांगू नये आमच्या नाथबाबाचं प्रमाण आहे बघा अविश्वासी म्हणजे संशय त्याला कधी सांगायचं नाही कवा ऐकणार असं असलच का मेल्यावर काही लोक आपल्याला लई भेटते बघा माळकरी लोकांना आता काय तुम्हाला इमान्याच आला असं काही म्हणते तिकडे जायचं नाही आपल्याला काही लोकांना कामी लोकांना किती सांगा ते ऐकणार नाही क्रोधी रागीट माणसाला किती सांगा ते ऐकणार नाही अविश्वासी लोकांना किती सांगा ऐकणार नाही त्याला ऐकायला सुद्धा माणसाची कॅटेगरीज असावं लागते एक छोटासा दृष्टांत आहे बघा एक माकड होतं बघा आता कोण माकड आहे कोण आहे आपलं आपलं कॅल्क्युलेशन लावून उद्या सांगा मला एक माकड होतं आणि आपलं जंगलात राहायचं जंगलात एक आपली विहीर होती जनावरांनी पाणी पिण्याची आणि त्या विहिरीवर एक असं लोंबणारं झाड होतं लिंबाचं आणि त्या लिंबाच्या झाडाला एक सुगरण चिमणी असती ना सुगरण चिमणी त्या सुगरण चिमणीने एक असा खोपा कसा असतोय ते आता ते इतकं मोठं सांगायला परवडत नाही बिना पाया आहे का त्याला पाया नाही आणि पुन्हा वरती शेंडा खालती आपलं वर काय खालती शेंडा वरती मुळ असं त्या सुगरण नवशीचं काही इंजिनियर नाही काय नाही व्यवस्थित बंगला बांधा ती घर बांधताना म्हणायची माकड मामा मी बांधायला लागले तुम्ही बांधा की पावसाळा जवळ आलाय बांधा एक आता हे माकड होतं ना माकड काही ऐकतच नाही बस त्याच्यात ह्याच्यात काय फरकच नाही किती सांगा किती मारो बॉम्बा ऐकत नाही चिमणीने रोज सांगायचं माकड दादा पावसाळा आलाय घर करा कसलं बसलं छपर करा ना बघ तुझं तू काल आली शिकवायला लागली मला पावसाळा सुरू झाला जर करावं 4-5 दिवसाचं ही घरात बसली ते कुडकुड करत होते मी तुम्हाला म्हणत होते दादा तुला म्हणत होते घर बांध या ना आता तिचं ऐकून ग बसाव का हे जी उठलं ते माकड झाडावर जात ना झाडावर गेलो तो फटा असा वाकून शकताना घेतला आणि तिचा खोपा मोडून पाण्यात टाकला मग अशा माणसाला बोध करून तरी काय उपयोग सांगाव का असलेला आज तू बुडणारेस एक ऊट बुडायला लागला पाण्यात ऊट आणि तिकडून शेळ होती म्हणली ओढाला किती काही पाणी मला मी आधार होणार मग मी पलीकडे जाईन का तू मनाने जाशील समुद्राला अरे ऐकायची मी मानसिकता पाहिजे ना कुणी ऐकलं वाल्याला ऐकलं वाल्याचा वाल्मिकी झाला का अंगुलीमाल नावाचा एक राक्षस होता गौतम बुद्धाला त्याच्याकडे गावाला जाऊ देत नव्हते गौतम बुद्ध तिथं गेले आणि त्याला बोध केला आता तो तितका मोठा सांगायला टाइम नाही आपली घडी लांब पडून गेली आणि त्याने त्या अंगुलीमालाचा एक ऋषी केला अशी कितीतरी उदाहरण तुम्हाला सांगता येते मग असे बोध करून बरेच लोक शिकविले मी भगवान बाबाकडे एक यशवंतराव आहोरवाडीकर तमासगीर होते बघा म्हणून मी आहोरवाडीचे एक तमासगीर होते आणि भगवान बाबाचा दौरा जात असताना भगवान बाबाचा सहज त्यावर वाडीला मुक्काम पडला मुक्काम पड्यावर त्यांना कोणीतरी सांगितलं ते पलीकडे घर होते यशवंतराव तमासगीराचे घर आहेत बाबा म्हणले त्यांना बोलू नका ते म्हणजे आम्ही कशा राहायचं काही माणसं आपल्या आपल्या मनानं आपल्या आपली कॅपॅसिटी ओळखीत बघा आता विनोद नाही नारदाच्या गाडीवर आहे आपण जर एखाद्याच्या घरी जेवायला गेलो का तर त्यांची शुद्धता आधी 2 दिवसापासून असते आपल्या घरी महाराज येणार आहेत महाराज जेवणार आहेत उग कुठंतरी ताट इकडं तिकडं काहीतरी बाट राहू नये त्याचं पाप आपल्यालाच लागणार आहे इतकी स्वच्छता ठेवते ते काळजी घेते त्या यशवंतरावला बोलले तमासगीरांनी आमच्याकडे त्या 2-4 मावल्या कलावंतीनी
हे 2-4 तापाय म्हणले. आता आम्ही उद्या सकाळी सगळे गोळा केले आणि आम्हाला जत्रावर जायचे, कुठेतरी जत्राची सुपारी कसं जावा. बाबा म्हणले या रुणाला म्हणले. त्यांचे ते जोडीदार होता यशवंत अहोरवाडीकर आणि त्यांचे ते सगळा मेळ बोलला. म्हणले एवढं कीर्तन ऐकलं माझी भेट घ्या, कीर्तन ऐका. बाबाने कीर्तनामध्ये बोध केला त्यांना, बोध तमाशगिराला. नाही बाबा काय बाबाच्या वाणीमध्ये ताकद असेल, किती ताकद असेल. कीर्तन संपलं. बाबाने काय उद्देश करायचा ते केला. त्या माणसाच्या मनावर परिणाम झाला. तमासगिराच्या म्हणतोय मी, भगवान बाबाचा ग्रंथ उघडून पहा, सत्य घटना आहे, दंतकथा नाही कुठली. ते म्हणजे बाबा तुम्ही सांगितलेलं सगळं खरं आहे बघा. आमचा धंदा म्हणजे लोकांचे कसे काढायचा धंदा आहे. आणि हे पाप आम्ही कोणत्या जन्मात फेडावा. ते म्हणजे ह्याच जन्मात या सगळी गडे देवाचे भजन आणि कधी ज्ञान नाही कुठे. बाबा म्हणले बाबा इतका पश्चाताप करायची गरज नाही. जर चुकलं असेल चुकलं हुकलं सगळं. एकदा गंगेत आमच्या या रे घटनट कोण्या बी जातीच्या किती पाप केलेलं या, पण एकदा आल्यावर माघारी बघू नका. एकदा आलात ना आमच्या वेळा पुन्हा माघारी बघायचं नाही. काय सांगावं लय माझ्या तोंडाला येते. काय काही चांगले कीर्तन सप्त्यात कीर्तन ऐकले की माळ घालते तर पुन्हा महिना सगळा म्हणते काय हात पाय जुळून दिले काय. मला कुणी काढली आणि कुणी घातली माहिती नाही. तुम्ही एकामेकाकडे बघून काय हसू नका. नाही काय मला एक कॅल्क्युलेशन नाही. आपला अंदाज कोणचे 10 वर्ष मी तर म्हणलं महाराज नाही पण अनुभव आले. सांगा आता दर शनिवारी 2-4 माळे घालतात माझे. त्यांना 2-4 माझ्याकडे असते. पुन्हा अजून 5-6 महिन्याला भेटले की माळ गिरी थोडी टाकली. आज माळच कशी गेली तू कसा गेला नाही तळाला कशाला नाही ना तू काय काय खरं करायला. तमासगिरानं धंदाच बंद केला. बाबा आता आम्ही काय करावं. आपल्याकडे या माझ्या संग चाल. तुझी गडी माणसं आहेत तेवढे माझ्या संग चाल. सगळी टीम बाबा बरोबर. बाबा एवढे ऐश्वर्यवान संपूर्ण होते. तुम्ही सगळ्यांनी बघितले मी बघितले नाही. काय करू बाबा जायला मी जन्मायला असं झालं. बाबा एकटे दोकटे नसायचेच. आपण पुढे ऐश्वर्य आपण काय लिहितो पुढे ऐश्वर्य संपन्न संत. उगा कोणाला ऐश्वर्य संपन्न लिहिणं चांगलंय. आमच्या संघ टाळकरी या एखादा टाळकरी लिहिलं होतं 4 तास ड्रायव्हर भेटा. बाबा संघ सहज 50-100 माणसं असायचे. सावकार बघितलं असेल सहज 100-50 माणसं बाबा बरोबर. ऐश्वर्य संपन्न त्याच्यामध्ये तमासगीर घेतले. मला सांगायचं अजून पुढं. मग तमासगीर घेतले. मग तमासगीर आले त्यांनी ते सुरू केलं. कुठून सुरुवात आहे. परमार्थाची सुरुवात कुठे राम कृष्ण आणि शेवट कुठे आहे श्री ज्ञानदेव. रामापासून सुरुवात आहे रामापाशी शेवट आहे. त्याला रामकृष्ण हरी शिकवलं. रूप पाहता लोचनी. आता रोज बाबा संघ म्हणल्यावर कीर्तन झालं की जागर झालं की काकडा. याला ज्याला काही येत नाही का त्यांना महाग म्हणायचं फक्त. पण आम्ही 1-2 बाऱ्या भजन आलात केलं म्हणजे माझा नाही खरं नंबर आला. टाळ धोरणात नाही म्हणणं धोरणात नाही. आमच्या माईकासारखं मान तर सगळ्याच्या आधी पाहिजे. तसं अजून मी आमच्या गावात भजनाला गेलो पुढे आपण म्हणत नाही मागच मला येत नाही. आपण लहान परमार्थात लहान व्हायचं. लहान मोठं व्हायचं नाही. ते आवडवाडी करून ते परमार्थात माग राहून लय मोठं भरपूर शिकले. आणि भगवान बाबाचं एक वैशिष्ट्य असायचं चक्री कीर्तन असायचं. चक्री कीर्तन बघा अनुभव आहे ना तुम्हाला. चक्री कीर्तन कसं असायचं. आता समजा मी अभंग घेतलाय थोडाफार सोडविला की टिकर महाराजाला बोलवायचं. तुम्ही थोडं सोडवा. आमच्या इलास महाराज बडे महाराजाला बोलवायचं. तुम्ही थोडंफार सोडवा. लगेच आमच्या बडे महाराजाला तुम्ही थोडं म्हणजे सगळ्याला बरोबर आहे का सगळ्याला थोडं थोडं द्यायचं. एक दिवशी बाबाने यशवंतराव आवरवाडी कुठला म्हणले. आमच्या यशवंतराव 4 शब्द सांगते. लोक काय आता मोठ्याच्या पुढे बोलता येत नाही. बाबाच्या पुढं काय बाबा तमासगिराला कुठं नर्दाच्या गाडीवर असतं बाबा काय तमासगीर बाबा काय बी करायला लागले.
कुरकुर कुरकुर चुळबुळ सुरू झाले. बाबा या म्हणले मला काय येते तुम्ही जे बाबांनी कानात सांगितलं तुम्ही जे तमाशात लोक हसवीत होता का म्हणले हळूच तुम्ही जे तमाशात लोक हसवीत होता का काय तरी देवाच्या नावाखाली हसवून मोकळे म्हणले. परमार्थात माणसाला चांगले म्हणणारे माणसं पाहिजे. वा सुरुवातीला भजन अभंग म्हणलं का नाही वा 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 काय सुंदर अभंग म्हणलं. ते दुसऱ्या दिवशी सगळ्याच्या आधी सतराच्या टाकताय माईक लावून होतंय पकवाट लावून होतंय इकडे तिकडे गोळा करून होतंय. पण आम्ही इतके खोडी ते अभंग म्हणलं की कशाला म्हणतात तर तुम्ही या येण्याला जायला पुढच्याकडे मोठी चला मागे ते दुसऱ्या दिवशी म्हणतोय तू भजन आणि तू बघतोस तू काय करावं गोळ्या लागायचं असतं. आमच्यात सांगतो मी आमच्यात तुमच्यात नाही खिडकी महाराज आमच्यात सांगतो. बाबांनी त्याला शाबासकी देऊन वा 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 बाकीच्या तमाशे अरे जातीनं पंथानं कोणी मोठा नसतो. मी तुमच्यात मागे एक वेळ सांगतो माझे गुरु आमच्या गावातले दलित कुटुंबातले यादवराव डोंगरे आजन्म माळकरी होते. आजन्म आमच्या गावाला परमार्थ त्याने शिकवला. दलित कुटुंबातला माणूस आमच्या सगळ्या गावाला परमार्थाला लावलं. आम्ही जात नाही बघितली परमार्थात जात बघायची नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्यांचे मुखी नाम तोची धन्य नवधा. मग बाबांनी त्याला शिकवलं आणि बाबांनी काही दिवसानं यशवंतरावांना कीर्तनकार बनविलं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. म्हणून आमच्या तुकोबाराने सांगितलं तुम्हाला तसं ऐकायचं नाही का. साधू संत पाया पडून सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगतात विनंती करून सांगतात आणि तसं नाही केलं किती सांगू तरी बघा हे तुकोबाराला सोबत काय एवढ्या मोठ्या महात्म्याला त्यांच्या तोंडाचं वाक्य माझं नाही. राग आल्यावर ते सुद्धा तसं म्हणू शकते. पुढे शिंदळीचे रडती आता जर आमचं नाही केलं बघा तुम्ही परवा दिलं पुढे हुशार थोरा वळसागा पाया पडून सांगितलं हात जोडून सांगितलं विनवणी करून पाया पडून हात जोडून जर नाही केलं आमच्या नाथ बाबांनी लयच राग आला म्हणून म्हणायचं नाथ बाबांनी अति राग आला. अरे काय करत नाही आमच्या हिताचं आहे का तुमच्याच हिताचं आहे ना. तुमच्या पाया पडतो हात जोडतो विनंती करतो आमचं ऐका. त्या श्रोत्यांनी तुकोबाराला विचारलं ऐका ऐका म्हणजे काय ऐका काय करा हित आहे जागे व्हा सगळं सावध व्हा पुढे जायचं आपल्याला पुढे मरणार आहे नेमका आणि काय करा. परमार्थ म्हणजे काय करायचं परमार्थ काहीच करावं लागत नाही. काहीच बैसोनी कराई कचित आवडी अनंत आळवावा. आपण ठरवितो जप करायचा फक्त जप करावं लागतं. जप करायचं आणि जपासारखं वागायचं परमार्थात दुसरं काही नाही. देवाचं नाव घ्या आणि नाव घेतल्यासारखं माणसानं जीवन जगायचं. कुणाला कमी समजायचं नाही कोणाला उंचणीच काही भगवंत त्याच्यात आपलं हित आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता सयाची मला सांगा परमार्थ केल्यावर आपल्या आई वडिलांचा सुद्धा उद्धार होतो. आपल्या आई वडिलांची नावं घेतली जातात. भगवान बाबा त्या कुळामध्ये पवित्र साधू मोठे झाले महान संत झाले म्हणून त्यांच्या आईचं नाव त्यांच्या वडिलाचं नाव त्यांच्या भावाची नाव त्यांच्या बहिणीचं नाव. अरे आपल्यासारखे किती गेले कुणाचे कुणाला मिळच नाही ना अजून. किंवा या
तो तर किसको मालूम. असं जीवन जगण्यापेक्षा काय जगाच्या जगाचं कल्याण ज्याच्यात होत आहे त्याला म्हणायचं साधू. जो जगाचं सुख दुःख बघतो का त्याला साधू म्हणायचं. भगवान बाबाकडे एकदा एक भामाबाई म्हणून एक येडी मुलगी आली बघा. येडी मुलगी होती. येडी कशी होती? माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या तुम्ही. ती भामाबाई 18-20 वर्षाची होती. पण अंगावर तिला ते आई वडिलांनी कपडे निसविले, त्या अंगावर कपडाच ठेवीत नव्हते. तिला तेवढंच काय अलर्जी होती का काय होतं काय नाही मिळच लागत नव्हतं. आई वडील परेशान झाले. मग कोणीतरी सांगितलं वा गडावर बाबा आहेत आणि बाबाचा नाम सप्ताह ह्या गावाला चालू आहे. त्यांचा जो सप्ताह असतो ना नारळी सप्ताह, तो सप्ताह चालू आहे. सप्त्यामध्ये बाबाकडे घेऊन जा. बाबाच्या बऱ्याच लोकांनी बाबांनी मेलेली माणसं जीवन केले मी तुमच्या इथे सांगितले. बाबाकडे एक चंपाबाई नावाची मातंग समाजाची माऊली होती. बाबांनी तिचा एवढा सन्मान वाढविला की जे दिंडीमध्ये तुळस असतीये त्या चंपाबाईच्या डोक्यावर द्यायची. मग परमार्थामध्ये एक तर हिनेकराच्या लोक पाया पडते नाही तर तुळशीवाल्याच्या. बाबाला त्यांच्या समाजातली माऊली सापडत नव्हती का? नाही. ज्या साधूला आपलं तुपलं कळतं का त्याला जमत. परमार्थात तुझं माझं मी तू पण जाऊ दे हे आधी विसरावं लागतं परमार्थामध्ये. मग त्या आई वडिलांनी कुणीतरी सांगितल्यामुळे त्यांनी काय केलं? जालना जिल्ह्यातली माऊली आता घनसांगवी तालुका आहे बघा तिथं ती मुलगी होती. देशमुख नावाचे आडनावाची माणसं पाटील होते. त्यांच्या मुलीला तिशी अवस्था झाली. कोणाच्या राशीला काही येणं माहित नाही. त्यांनी घेतलं ज्या ठिकाणी बाबाचा सप्ताह होता त्या ठिकाणी त्या मुलीला किती ह्याने त्या तांग्यात आणली. किती आई वडिलांनी त्यांनी ते किती बी नेसवायचा प्रयत्न केला तर त्या फाडूनच टाकायचे फेकूनच द्यायची. बाबा जिथं रावटीमध्ये बसले होते तिकडे त्या मुलीला धरून धरून चालवलं. जवळ गेली की मुलगी सुटली असे कपडे फेकून दिले आणि धरून त्यांनी बाबा जवळ गेला. बाकीच्या सगळ्या वारकऱ्यांनी खाली माना घातल्या. बघा आपलं आपलं कॅल्क्युलेशन लावा. जो वैराग्यवान साधू का नाहीतरी काय थोडी स्वान सुख रे बापुनी. अरे ज्याची वृत्तीच निरपेक्ष झालेली आहे, ज्याच्या मनातच काय नाही. जनक राजाच्या दरबारामध्ये एक गार्गी नावाची साधू आली. 2 मिनिटात त्याच्या तिला लावतो सांगतो. आणि जनक राजाच्या दरबारामध्ये वाद असायचा, वेदांत वाद, पंडिताचा वाद. आणि ती गार्गी आपली साधी होती. त्यांचा पंडिताचा वाद चालू झाला आणि गार्गी ती साधी आतमध्ये आली. अंगावर बोटभर कपडा नाही. सगळं वाचलंय तुम्ही ध्यानात आहे ना? बोटभर कपडा नाही. सगळ्या लोकांनी तोंड दाखवून घेतलो सगळ्यांनी. एकच साधू असा होता तो जनक राजाचा गुरु झाला. त्याला डोळे झाकले नाही. त्या आई संग त्याने शाब्दिक वाद केला. ती म्हणली बाबा याज्ञवल्क्यानं डोळे झाकले नाही. ती म्हणली बाबा तुम्ही का पण डोळे झाकले नाही? ते म्हणला काय कशामुळे दाखवू? मी रोज गाय बघतो, म्हैस बघतो, कुत्र बघतो, मांजर बघतो. नाहीतरी माझी आई बी अशीच आहे, माझी बहीण बी अशीच आहे. मी कुठेतरी जन्मलोच ना. मग काय एवढा विश्वास? ते सर्व शब्दाचे उत्तर दिले. ती म्हणली मी हरले. बाकीचे ज्याच्या मनात वासना पापीत का ते काय बघण्याचा प्रश्नच नाही तो. मग भामाबाईला त्या राहतीजवळ आणलं. सगळ्या काळकऱ्यांनी तोंड माघारी केली. माझ्या वैराग्यवान शांती ब्रह्म किती उपमा द्यावा बाबाने कळत नाही. बाबा उठले, अंगावरचा गमजा घेतला आणि त्या मुलीच्या अंगावर असला झाकला. म्हणजे काय नाव आहे? भामाबाई. म्हणजे भामाबाई आपल्याला जगात राहायचंय, असं येण्यासारखं करू नाही. हे गमजा अंगावर घ्या. दुसऱ्या गमजा दिला, कमराला गुंडाळा लावला. म्हणजे जवळ बसा. बाबाने डोक्यावरून हात फिरला. म्हणजे माय रामकृष्ण हरीचा जप करा. या मुलीच्या आईला सांगितलं आई तुम्ही रामकृष्ण हरी जप करा. त्या पाटलाने बी सांगितलं तुम्ही सुद्धा रामकृष्ण हरीचा जप करा. कोटरबनच्या सत्यात महाराज ती आई साहेब आल्या होत्या. भामाबाई येडी भामाबाई का अजून सुद्धा पांढरच शेप नेसत्यात, पांढरच अंगावर घेत्यात.
आता गेल्यात का नाही मला माहित नाही, कुटुंबांच्या शब्दात आले, आम्ही त्यांचे दर्शन घेतले. एवढी देवाच्या नावाची ताकद आहे, त्याच्यामुळे आपलं हित करून घ्यायचंय का? हित ते करावे देवाचे चिंतन. चिंतन करताना मन कसं पाहिजे? तुकोबाराय एकदा पुण्याला आले, मोरया गोसाईकडे 2 मिनिटात येतो. आणि ते महान साधू होते. तुकोबाराला त्यावेळेस एवढा मान नव्हता. कसं असतंय, खरं रत्न नाही हरपलेलं असते. माझ्यासारख्या डुप्लिकेटचा लय मोठा भाऊ असतोय. तिथं आले तर मोरया गोसाई सकाळी सकाळी पूजा करीत होते. त्यांची पूजा चालू होती. जवळ त्यांचा मळा होता, मोठे शेतकरी होते. आणि तिथं ते एक मोठाणार मोठाने होतं, दारोळे दारी धरीत होतं. आणि यांची देवपूजा डोळे झाकून चालू होती. पण यांची जप करताना ते देवपूजा चालू असताना यांच्या डोक्यात आलं, जर दारोळी जर तिकडे तिकडे गेला तर मग ते वांग्यातलं पाणी कांद्यात आलं असेल, कांद्यातलं लसणात गेलं असेल, दारोळे आहे की नाही कोणाला माहिती. कोण म्हणलं? मोरया बाबा पूजा करता करता. आणि तेवढ्यात तुकोबाला येऊन जवळ बसले. म्हणले आता पूजा चालू आहे, कशाला उठवायचे? उठविलंच नाही, जसे तसे बसले. आणि पुन्हा त्यांची पूजा झाली. आणि म्हणले, ओळख होती, म्हणले तुकोबा आहे, तुम्ही कधी आले? ते म्हणले बाबा खरं सांगू. म्हणले बाबा तुम्ही ज्यावेळेस त्या दाऱ्याचं पाणी मुडीत होते का, कांद्यातलं वांग्यातलं लसणात, तवाच येऊन बसलो होतो. म्हणले मी तर बोललो मी नाही. तुम्हाला कसं कळालं? न सांगता कळो येते अंतर. देवाचं नाव घ्यायचंय, मन सुद्धा देवाच्या मनावर आहे. अंतरी धरोनी मूर्ती श्रीहरीची. मनात आपण जर ज्यावेळेस देवाचं नाव घेऊ का, त्यावेळेस देवाची मूर्ती आपल्या समोर पाहिजे, नाहीतर काय उपयोग आहे? म्हणजे कडे आणि देवदेव गंगेवारी माणसं व्यामोळ करतात आणि कावळा व्यामोळ करतो. काय उपयोग आहे? परमार्थ करताना तेवढी जर नियम पाळला तर आपला उद्धार व्हायला टाइम लागत काही लागत नाही. माझा टाइम संपवायला पाहुणे 11 वाजले. शेवटच्या चरणावर थोडंफार बोलू आणि मी शेवट करणार आहे. अरे जे परमार्थ करायचं त्याच्यातला काय सार आपल्याला मिळालं पाहिजे. दूध तापवायचंय, इरजायचंय, इरजून त्याचं ताक करायचंय. आणि ताकच केलं त्याच्यात लोणीच निघलं नाही. घुसळता रवी नेने लाभ हानी, आयुष्य चक्र पाणी माझे झाले माझे झाले. जीवनभर पदार्थ गेला, काहीच प्रसंग आला नाही. काय झालं? काही नाही. माल साला असायची, माला तो करणे फिरे जीव फिरे मुख माही, मनवा तो चाहू दिसे फिरे, येत सुमिरन नाही कबीरा, येत सुमिरन नाही. हातात माळ आहे आणि मन जागेवर नाही. काय ते हात माळीला करायचं? अरे जशी जैसा बोले तैसा झाले, याची वंदावी पाऊले. हित करायचंय ना, आपलं हित काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे. किती पैसे कमीतोय, मी तुम्हाला सांगितलं सगळ्याकडून पैसे कमीतो, तर शेवटला संघ येणार धन म्हणजे परमार्थ महाधन, जोडी देवाचे शरण. जीवनात असंच करा जेणेकरून काहीतरी फायदा आपल्या संघ राहील. हे शेवटचं चरण. कीर्तनात टाळे वाजवायला आणि पडायचं. टाळे वाजवली गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. वाट ही चालावी पंढरी. तुका मने हित
तुकाराम म्हणे लाभ लाभ दोन्ही काय थोडं लिपिक मध्ये आपल्या तुमचं म्हणू लाभ. तुकाराम म्हणे लाभ होय तो व्यापार. व्यापार केला न नफा न तोटा. आपला व्यापार आहे हा. आयुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत आपला हा उद्योग आहे. देवानं मॉडेल देवी दिला भजन गोमटा तोया झाला पटा वादिकेचा. त्याच्यामुळं लाभ राहायला पाहिजे. लाभ काय आहे? आपण चांगलं कार्य केलंय हे महाग चार लोकांनी म्हणावं. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तिथं तुम्ही राहायला आलेलं नाही. इथं राम लक्ष्मण राहिले नाही, तुकोबा राहिला नाही, माऊली राहिले नाही, मंदिर राहिला नाही. आपण ज्यांची पुण्यतिथी करायला लागलो त्यांना सुद्धा जावाच लागलं. 1964 ला त्यांना घशाचा कॅन्सर झाला. बाबाने कॅन्सर. नगरला नेलं. नगरला तपासलं. म्हणले बोलायचं नाही, चालायचं. आता मी तुमचा टाइम खराब करतो. 2 मिनिटं सांगतो बाबाच्या पुण्यतिथी बरोबर. बाबा नगरच्या दवाखान्यातून रेल्वेत बसले. डॉक्टरने सुट्टी दिली नाही, काही नाही. तशीच पांढरी लुंगी लावलेली होती, बारबंदी होती. आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर लागले. तिथं बाबाने दांडेकर मामाची कडवे आणून नेसवले. बाबा दर्शनाला त्यांच्या मठामध्ये बसले. तर बाबाच्या तोंडातून थोडं आलं. दर्शन घेणारे वाटलं बाबाने पानच खाल्लं नाही. बाबा आज आषाढी एकादशी पान कसं खाल्लं? पान नाही काय झालं म्हणले. लाल झाले, रक्त आलं काय की घेतलं. वरचीवर खालावत होती. मला सांगायचा मुद्दा आहे. दिंडी परत फिरली एका गावाला मुक्कामाला होते. दिंडी म्हणजे अडवणच असते, राहते दिलं काय. आणि सगळे लोक बाबाची काळजी करत होते. बाबाने कुठं फिरू बसू देत, आपलं बोलू देत नसत, प्रवचन करू देत नाचवत नसत. बाबा नाचायची दिंडीमध्ये, पावली खेळता. पण कुणी नाचू देत नव्हतं, प्रवचन सुद्धा करू देत नव्हतं. लाला हे नाता मिसाळ बाबाच्या मागाशी सावलीसाठी चिकणच असायचे. रात्रीच बाबाची 4-4 वेळेस चौकशी करायची. भानगड अशी झाली. एक दिवशी कीर्तन झालं, सगळं झालं, दिंडी झोपली. दिंडीमध्ये एका माऊलीला विचार चावला. विचार फटका मारले होते. कोणाला मायो बाबो काहीतरी म्हणावं. ती माऊली बाबा मेले म्हणली. माऊली मेले की म्हणली. सगळी दिंडी उठून बसली. सगळे लोक बाबाकडे पळायला लागले. बाबा बी उठून बसले. काय झालं म्हणले. ते म्हणले कोण आले. ते म्हणले मला फटका मारला. लाला म्हणजे जवळ समाबाईला इचू समाबाई नाव समाबाई ग्रंथ ते बदलच. लाला म्हणजे मला काय येत नाही बाबा, मला काय येते. जा म्हणले तिथल्या त्या चुलीतली राठी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप मन तिच्या हातावर असा राहून जाते म्हणले. लाला गेलं चुलीत राख घेतली. म्हणले कुठे समाबाई कुठे एक वाटाला म्हणली फटका मारलाय. लालानी ती राख घेतली. रामकृष्ण मनातल्या मनात आकाशिक माझा जीव भांड्यात. मी ताकद सांगतोय साधूच्या वचनाची देवाच्या नावाची. अच्छा अभंगाचं सार काय. हितते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन केलेला लाभ तोची लाभ बाता गाठी. ती जर आपल्या संग गाठ असली का मग आपल्याला कोणी सुद्धा करत नाही. यम काय यमाचा बाप यमाचा बाप मालक सुद्धा सांगतो नका जाऊ त्या गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यमा घरटे फिरी भूपती. जास्त टाइम झाला. 19 आराध्य दैवत ज्यांनी आमचे जाळे वाघोरी काढून आमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा केल्या. आमच्या सारख्याला नारदाच्या गाडीवर उभा राहायचे ज्या महान महान विभूतीनं ताकद दिली त्यांच्या पुढे मी शतशः प्रणाम करतो. आपण बाबांनी एवढा जीव जाळलाय
तुम्ही खरं परमार्थिक आहेत, पण आता आम्हाला यांना गाडीवर काहीतरी बोलावंच लागलं. जे कोणी करीत नसल नाही बाबा ह्याच्यामध्ये सामील व्हा. तुमचाही उद्धार करण्यासाठीच बाबांनी जीव शिजविलाय. त्यांनी जो जीव जिजविलाय एवढं सार्थक त्यांचं. आपण जर चांगले वागलो तर वरून सुद्धा बाबाच्या मनामध्ये आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच विनंती नारदाच्या गाडीवर करतो. आणि एकदा तुम्ही आतापर्यंत तुम्हाला मी विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणलो नाही. आज काय मी भगवान बाबाच्या वर म्हणी नाही. आई साहेब भगवान बाबाच्या वर म्हणा. आणि सगळे एकदा देवाचं नाव घ्या. तुम्हाला पुण्यवान व्हायचंय का? पुण्यवंत व्हावे आणि आपलं जे पाप असतंय का कुणीच म्हणायचं नाही मी पाप केलं नाही. मन सुद्धा पाप करते. मन डोळे पाप करते, कान पाप करते. वाईट ऐकलं की कान पाप करते, वाईट डोळ्यानं बघितलं की डोळे पाप करते. पाऊल जरा मंदिराकडे यायच्या ऐवजी तिसरीकडे गेलं की पाय सुद्धा पाप करते. 10 इंद्रिय 10 इंद्रिय सुद्धा पाप करते. मग हे जर पाप जाळून टाकायचं असलं का तर जप करायचा साधूच्या नावाचा. आणि तो जप केला का तुमची पाप पळून 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 जाते. ज्ञानेश्वर